शिव सकाळ मित्रांनो, मी ट्रॅव्हलर जयराम आजच्या या एपिसोडमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण निघालेलो आहोत मयुरेश्वराच्या दर्शनासाठी. अष्टविनायकांपैकी पहिला गणपती मोरगावचा मयुरेश्वर. तर मित्रांनो, आपण मोरगावमध्ये पोहोचलेलो आहोत. येथूनच काही अंतर आपण पुढे गेलो की आपल्याला मोरगावची पार्किंग दिसते मित्रांनो. आणि प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येत नाही मित्रांनो. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग गाडी पार्क करूया आणि बाप्पाच्या दर्शनासाठी निघूया. मोरेश्वर मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध असं स्थान आहे. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो. मयुरेश्वर मंदिर मोरगाव हे सुभेदार गोळे यांनी बांधले आहे. आदिलशाही काळात याचं बांधकाम केले गेलं आहे. पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे हे होते. आणि या परिसरामध्ये अनेक जुनी मंदिरे देखील आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून हे बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला गेला आहे. देवळाच्या बाजूने 50 फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातील मयुरेश्वरांची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मनाला प्रसन्न करणारी आहे मित्रांनो. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूला रिद्धी आणि सिद्धी यांच्या सुंदर अशा मूर्ती बसवलेल्या आपल्याला दिसतात. पुढे मूषक असून मयूर सुद्धा आहे. मयुरेश्वराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते मित्रांनो. पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावावर उत्पात माजवला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवाने अखेर गणपतीची आराधना केली. तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात. या मंदिरात मयुरेश्वराबरोबर रिद्धी आणि सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रह्मदेवाने 2 वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावरती सिंधुसुराने तोडली, म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवून या ठिकाणी बसवली. सध्याची मयुरेश्वराची मूर्ती ही खूप आकर्षक आहे मित्रांनो. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश हिऱ्यापासून बनवलेली आहे. मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरांसाठी नंदीची मूर्ती ही एका रथातून नेली जात होती. मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले, अशी आख्यायिका या ठिकाणी प्रचलित आहे मित्रांनो. आपल्या भारतातील गणपतीचं हे एकमेव असं मंदिर आहे की ज्या ठिकाणी मंदिरासमोर आपल्याला नंदी बघायला मिळतं मित्रांनो. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बाप्पाचं दर्शन घ्या मित्रांनो.
मोरगाव गणेश मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरती कल्पवृक्षाजवळ एक झाड आहे. मोरया गोसावींनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ती जागा या झाडावर असल्याचे मानले जाते. मित्रांनो, मोरया गोसावींच्या प्रतिमेची मंदिर परिसरात देखील मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. मोरगाव मंदिराच्या लोकप्रियतेसाठी मोरया गोसावी यांना खूप मोठं श्रेय जातं. मित्रांनो, बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत राम राम. गणपती बाप्पा